माननीय गृह मंत्री जी। अर्जुन राम मेघवाल जी के लिए करूँ। अर्जुन राम मेघवाल जी। धन्यवाद अध्यक्ष जी। आपकी अनुमति से मैं प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक संविधान 131वां संशोधन विधेयक 2026 पर विचार किया जाए। माननीय सदस्यगण, इससे पहले कि मैं विधेयक को विचार किए जाने का प्रस्ताव सभा के मतदान के लिए रखूं, मैं सभा को सूचित करना चाहता हूं कि संविधान संशोधन विधेयक होने के कारण इस पर मतदान मत विभाजन द्वारा होगा। लॉबियां खाली कर दी जाए। लोकसभेमध्ये केंद्र सरकारने 3 विधेयक या ठिकाणी समोर ठेवली आहेत आणि त्यावर आता मतदान होत आहे। 131वी घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि जम्मू काश्मीर पुदुच्चेरी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक ही 3 विधेयक लोकसभेमध्ये आता मांडली जात आहेत आणि त्यावर आता मतदान घेतलं जात आहे। 33% महिला आरक्षणासाठी परिसीमन आवश्यक असल्याचं अमित शहा यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। प्रत्येक राज्यामध्ये 50% जागांची वाढ केली जाईल असंही अमित शहा यांनी निवेदन देताना या ठिकाणी सांगितलं। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयकावर आता मतदान सुरू होतंय। थेट संसदेमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लोकसभेमध्ये परिसीमन बिल मंजूर होण्यासाठी 360 मतांची म्हणजे 2/3 मतांची आवश्यकता आहे आणि एनडीएकडे सध्या 293 मतं आहेत। 33% महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन या मुद्द्यांवर संसदेमध्ये आज चर्चा झाली आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी या संदर्भातलं निवेदन देखील दिलं। ही 3 विधेयकं काय आहेत हे त्यांनी स्पष्ट करून या ठिकाणी सांगितलेलं आहे। महिला आरक्षणासाठी परिसीमन आवश्यक असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं। प्रत्येक राज्यामध्ये 50% जागांची वाढ केली जाईल हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कुठेही उत्तर आणि दक्षिण असा भेदभाव होणार नाही। सर्वच राज्यांचं एकत्रित योगदान देशाच्या विकासामध्ये आहे असं देखील अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्या ठिकाणी मतविभाजन होणार आहे। त्यासाठीची सध्या या ठिकाणी आपण प्रक्रिया सुरू असल्याचं पाहतोय। तर 3 विधेयकांवर मतदान आणि त्यासाठीची ही प्रक्रिया। तर इंडिया आघाडी म्हणजेच विरोधक महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध होतोय, म्हणजेच SC ST यांच्या वाढत्या आरक्षणाला विरोध असल्याचं अमित शहा यांनी अगदी काही वेळापूर्वी बोलताना म्हटलंय। तर 3 विधेयकं या ठिकाणी मांडली जात आहेत। त्यामध्ये 131वी घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि जम्मू काश्मीर पुदुच्चेरी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक। तर ही विधेयकं लोकसभेत मांडली जात आहेत आणि यावर आता मतदान घेतलं जाणार आहे। एकूण 360 मतांची आवश्यकता बिल मंजूर होण्यासाठी लागणार आहे। परिसीमन बिल मंजूर होणं आवश्यक आहे। जर 33% महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर परिसीमन बिल मंजूर होण्यासाठी 360 मतांची आवश्यकता आहे। एनडीएकडे सध्या 293 मतं आहेत। त्यामुळे ही बिलं आता मंजूर होतात का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। लोकसभेच्या 543 जागा वाढवून त्या 850 करण्याचा प्रस्ताव आहे। तर 131वी घटना दुरुस्ती 2026 ऐवजी 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार। 2029 पासूनच महिला आरक्षण लागू होणार, त्यासाठीचं ही 131वी घटना दुरुस्ती आहे। जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरीमध्ये महिला आरक्षणासाठी दुरुस्ती विधेयक जे आहे ते सुद्धा इथे मांडलं जाते। 33% महिला आरक्षणासहित
या पुढच्या काळात निवडणुका होतील. 2029ची निवडणूक महिला आरक्षणासहितच होईल असं अमित शहा यांनी म्हटलंय. नेमका काय बदल होणार आहे ते आपण पाहतोय. तर प्रत्येक राज्यामध्ये 50% जागांची वाढ केली जाईल असं अमित शहा यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशात 80 वरून 120 जागा होतील, तर महाराष्ट्रामध्ये 48 वरून खासदारांची संख्या 72 होईल. तर बिहारमध्ये 40 वरून 60 खासदार होतील. तामिळनाडूमध्ये जी सध्या खासदार संख्या 39 आहे ती 59 वर जाईल. तर कर्नाटकमध्ये 28 वरून 52 संख्या होणार आहे. तर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लोकसभेची खासदार संख्या नेमकी किती कुठे कशी वाढणार आहे हे आपण पाहतोय. मात्र आत्ता बोलताना जो विरोधकांचा आक्षेप आहे की दक्षिणेकडच्या राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल किंवा तिथे कुठेतरी भेदभाव हा होतोय, या सगळ्यामुळे असं जे विरोधकांचा आक्षेप आहे तो अमित शहा यांनी खोडून काढलेला होता.